नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या एकच प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. पेरणी करायची की अजून थांबायचं? कारण अनेक ठिकाणी मान्सून दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस अजूनही झालेला नाही. अशातच पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, जी प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. बांधवांनो, हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 20 जून नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः 21 ते 30 जून या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे पेरणीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी मानली जात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की आज किंवा उद्या पेरणीची घाई करावी, कारण सध्या अनेक भागांमध्ये जमिनीत पुरेशी ओल निर्माण झालेली नाही. तर घाईघाईने पेरणी केली आणि त्यानंतर काही दिवस पावसाचा खंड पडला तर उगवण झालेलं पीक धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे कृषी तज्ञ शेतकऱ्यांना सावधानगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि बाजरी यांसारख्या पिकांना सुरुवातीच्या टप्प्यात चांगला ओलावा आवश्यक असतो. त्यामुळे केवळ पाऊस पडला म्हणून पेरणी करू नका. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा तयार झाला का याची खात्री निर्माण करून घ्या. तज्ञांच्या मते शेतात किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर आणि माती सुमारे 7 ते 10 सेंटीमीटर खोलपर्यंत ओली झाल्यानंतर पेरणी करणे अधिक सुरक्षित ठरते. यामुळे बियाणांची उगवण चांगली होते आणि दुबार पेरणीचा धोका कमी होतो. बांधवांनो, कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भागांमध्ये तुलनेने चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी जास्त राहू शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या तालुक्याचा आणि गावाचा स्थानिक हवामान अंदाज नियमितपणे पाहणे आवश्यक आहे. यावर्षी हवामानामध्ये वारंवार बदल होत असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करणे देखील गरजेचे आहे. शेततळी, विहिरी आणि इतर जलस्रोतांची स्वच्छता व देखभाल करून ठेवा, कारण पुढील काळात पावसाचा खंड पडल्यास साठवलेले पाणी मोठा आधार ठरू शकतो. तसेच प्रमाणित बियाणांचा वापर करा. बियाणे प्रक्रिया करून घ्या आणि सुरुवातीच्या टप्प्यात खतांचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करा, कारण पाऊस नसेल तर खतांचा अपेक्षित फायदा मिळत नाही. शेतकरी बांधवांनो, सध्या उपलब्ध अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून काही दिवस संयम ठेवून हवामानावर लक्ष ठेवा आणि योग्य वेळ आल्यावर पेरणी करा. तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का आणि तुम्ही पेरणी केली आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच हवामान, शेती आणि शेतकरी हिताच्या महत्त्वाच्या आवडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.